नमस्कार, आपण बघत आहात CTV न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारा जिल्ह्यातील एकमेव चॅनल, स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स. आणि आता पाहूयात गेल्या 24 तासातील बातम्या पटापट. बातमी आहे गडचिरोली शिंदे गटाची. शिवसेनेच्या शिंदे गटात अंतर्गत वादाचा भडका पेटला असून शिवसेना शिंदे गटाच्या 2 प्रमुखांमध्ये हाणामारी झाल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या गडचिरोली दौऱ्यानंतर सर्किट हाऊसवर ही हाणामारी झाली. मंत्री भुसे यांच्या बैठकीनंतर काही वेळातच गडचिरोली जिल्हा प्रमुख संदीप ठाकूर आणि जिल्हा प्रमुख राकेश बेलसरे यांच्यात तीव्र वाद झाला. हा वाद इतका वाढला की दोघांनी एकमेकांवर हात उगारला ते प्रत्यक्षदर्शींनी बघितले. राज्यात आजपासून पुन्हा पावसाचा जोर वाढणार असून कोकण, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. विजांच्या कडकडाटासह हलका ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नारळी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर समुद्र किनाऱ्यावर सतर्कतेचा इशाराही देण्यात आलाय. बल्लारपूर हद्दीतील कारवाच्या जंगलात एका वनरक्षकाने एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना 5 ऑगस्ट रोजी घडली. प्राप्त माहितीनुसार पीडित अल्पवयीन मुलगी कॉलेज सुटल्यानंतर आपल्या मित्रांसोबत चंद्रपूरहून गावाकडे जात होती. दरम्यान त्यांची दुचाकी रस्त्यात बंद पडल्याने दोघेही ती दुरुस्त करत असताना एक वनरक्षक चंद्रपूरहून कारवा येथे जात असताना त्यांच्या जवळ थांबला. त्याने मुलीच्या मित्राला दमदाटी करत तुला खोट्या केसमध्ये अडकवतो असे म्हणत पैसे मागितले. त्यानंतर त्या अल्पवयीन मुलीला तुला पुढच्या गावापर्यंत सोडतो असे सांगून चंद्रपूर जुलोना मार्गावरील जंगलात नेले आणि तिच्यावर जबरदस्ती केली. आरोपीची ओळख पटली असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी मठातल्या महादेवी हत्तीनीला गुजरातच्या वनात पाठवल्याचे प्रकरण ताजं असतानाच आता गडचिरोली जिल्ह्यातील 3 हत्तींना मध्यरात्री गुपचूप हलवल्याची घटना उघडकीस आली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील कमलापूर हत्ती कॅम्प येथे 9 हत्ती असून महादेवी नंतर आता कमलापूरच्या हत्तींचा तर नंबर लागणार नाही ना, अशा शंकेची पाल जिल्हावासियांच्या मनात चुकचुकत आहे. आईने रागवले म्हणून घरातून निघून गेलेल्या मुलीचा तब्बल 6 वर्षांनी शोध लागला आहे. होय, ही कोण्या चित्रपटाची कहाणी नाही तर चंद्रपूरची सत्य घटना आहे. 23 ऑगस्ट 2019 मध्ये रामनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत 16 वर्षीय अल्पवयीन मुलगी आईने रागवले म्हणून कुणालाही न सांगता घरातून निघून गेली होती. रात्र झाली तरी मुलगी घरी न आल्याने आई वडिलांनी सर्वत्र शोध घेतला, मात्र ती कुठेही आढळली नाही आणि अखेर पालकांनी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी सातत्याने आपला शोध सुरू ठेवला आणि अखेर 6 वर्षांनी ती मुलगी शोधण्यात पोलिसांना यश आलंय. ती मुलगी आता 22 वर्षाची झाली आहे. तिने सांगितले की ती फिरण्याकरता पुण्यात गेली होती, मात्र लॉकडाऊनमुळे ती तिथेच अडकली आणि ती पुण्यातच राहिली. विशेष म्हणजे 6 वर्षांनंतर मिळालेल्या मुलीला बघून पालकांनी आनंद व्यक्त केला आणि रामनगर पोलिसांचे आभार मानले. चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीला कुऱ्हाडीने ठार केल्याची थरारक घटना 6 ऑगस्ट रोजी यवतमाळ जिल्ह्यातील रुई येथे घडली. मृतक महिलेचे नाव मंदा राहुल डोंगरे, वय 40 वर्ष, तर आरोपी पतीचे नाव राहुल श्रीराम डोंगरे, वय 41 वर्ष असून ते शेतातील एका बंड्यात वास्तव्यास राहत होते. पती नेहमीच पत्नीवर संशय घेत असे आणि दोघांमध्ये वाद होत होता. घटनेच्या दिवशी वाद चिघळल्याने त्याने पत्नीच्या डोक्यात घरातील कुऱ्हाड मारली. यात ती गंभीर जखमी झाली आणि उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. पती राहुल घराचं दार बंद करून फरार झाला होता, परंतु पोलिसांनी त्याला तत्काळ शोधले आणि ताब्यात घेतले. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. बातमी आहे वणीतील बॅटरी चोरीची. आश्चर्य म्हणजे या बॅटरी चोरी प्रकरणात कॉलेजचे अल्पवयीन मुलेच चोर निघाल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. प्राप्त माहितीनुसार एका शेतकऱ्याने घरासमोर ट्रॅक्टर आणि मालवाहू गाडी लावली होती, मात्र सकाळी उठून गाडी सुरू करून पाहतात तर दोन्ही गाड्या सुरू होत नव्हत्या. दरम्यान वाहन मालकाला दोन्ही गाड्यांची बॅटरी चोरीला गेल्याचे लक्षात आले. त्यानंतर गाडी मालक राजू विलास पेंपळ शेंडे यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपींचा शोध घेतल्यानंतर आरोपी दुसरे तिसरे कोणी नसून गाडी चालक आणि त्याचे 6 अल्पवयीन मित्र निघाले. पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेतले असून कसून चौकशी केली असता त्यांनी याआधी 6 बॅटऱ्या चोरल्याची कबुली दिली. ही 6ही मुले 12वीचे विद्यार्थी असून त्यांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आलाय.
बातमी आहे भद्रावती कृषी उत्पन्न बाजार समितीची 15 संचालकांच्या एकजुटीनंतर अखेर सभापती ताजने पदावरून पाय उतार झाले आहेत। सविस्तर वृत्त असे की भद्रावती कृषी उत्पन्न बाजार समितीत विविध गटांचे मिळून एकूण 17 संचालक आहेत। भास्कर ताजने हे सभापती होते, मात्र संचालकांना विश्वासात न घेणे, नियमबाह्य कामकाज करणे आणि कारभारात पारदर्शकता नसल्याचे कारण पुढे करत सर्व संचालकांनी मिळून एकमताने ताजने यांच्यावर अविश्वास प्रस्ताव आणण्याचा प्रयत्न चालवला होता आणि 15 मतांनी सदर प्रस्ताव मंजूर झाला। मात्र अविश्वास प्रस्ताव यशस्वी होईल या भीतीने भास्कर ताजने यांनी आधीच राजीनामा दिला होता। हे विशेष। गडचिरोली आरमोरी महामार्गावरील भीषण अपघातानंतर राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, जिल्हाधिकारी अविशांत पंडा आणि आमदार मिलिंद नरोटे यांनी घटनास्थळी धाव घेत पीडित कुटुंबियांची भेट घेतली। मृतकांच्या कुटुंबियांचे सांत्वन करत त्यांनी शासनाकडून सर्वतोपरी मदतीचं आश्वासन दिलंय। शेत जमिनीची मोजणी करून 7/12 वेगळा करण्यासाठी 70,000 रुपयांची लाच स्वीकारताना कुरखेडा येथील भूमी अभिलेख कार्यालयातील मुख्यालय सहाय्यक रवींद्र सदाशिव दिनकोंडावार वय 42 यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गडचिरोलीच्या पथकाने रंगेहात पकडले। तक्रारदाराने भूमी अभिलेख कार्यालयातील रवींद्र दिनकोंडावार यांच्याकडे शेत जमिनीचा पोट हिस्सा मोजणी करून 7/12 वेगळा काढण्यासाठी अर्ज केला होता। हे काम करण्यासाठी दिनकोंडावार यांनी तक्रारदाराकडे 1 लाख रुपयांची लाच मागितली। तक्रारदाराने ही रक्कम देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली। एसीबीच्या अधिकाऱ्यांनी 5 ऑगस्ट रोजी लाच मागणीची पडताळणी केली। यात दिनकोंडावार यांनी 1 लाख रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले। त्यानंतर 6 ऑगस्ट रोजी तडजोडी अंती 70,000 रुपये स्वीकारताना एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहात अटक केली। तर या होत्या आजच्या बातम्या। पटापट लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह। तोपर्यंत अशाच बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी बघत रहा CTV न्यूज नजर प्रत्येक बातमीवर। नमस्कार।